मी तनिष कुलकर्णी. माझा विषय भविष्य में वैदिक होगा देश केले योगदान ह्यावर मी माझं थोडं मत मांडतो. श्रोते हो, आपली सर्वात प्राचीन परंपरा ही आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माची परंपरा आहे. जगातील सर्वात प्राचीन परंपरा, पण अशी असूनही नित्य नूतन आणि जगाला खराखुरा आनंद प्रदान करणारी, तळमळ करणारी ही परंपरा आहे. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. अशा प्रकारे वैदिक संस्कृतीला आपल्या हृदयात धारण करून त्याचा प्रकाश जगतामध्ये पसरविणारे वैदिक यांची जगतामध्ये नितांत आवश्यकता आहे. जगतामध्ये वेद पोचणं, वेदार्थ पोचणं, वेदांत पोचणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला जो आनंद प्राप्त करायचा आहे तो आनंद या संस्कृतींच्या या सर्व ग्रंथांमध्ये व शास्त्रामध्ये आहे. आणि वैदिक होऊन अशा प्रकारे जगतामध्ये जाता येऊ शकतो. आता आधुनिक काळामध्ये सगळं जग कंपनीज, पैसा, गाडी, घोडी, स्वार्थ, फ्लॅट्स ह्या सगळ्यांमध्ये गुरफटला आहे. पैसा मिळवण्याकरिता सर्व जग हिंडण्याची लोकांची तयारी आहे. पण मात्र त्या पैशाने केवळ पोटाची भूक भागेल, मनाची भूक कशी भागेल? जगावं, किती जगावं, त्याच्यात किती आनंद मानावा, पुरुषार्थी कसं बनावं, यश कसं मिळवावं आणि मृत्यूवरही विजय कसा मिळवावा, हे सर्वांचं रहस्य आपल्या मूळ वैदिक परंपरेत आहे. मग ते वेदांच्या पासून ते संत साहित्यापर्यंत हे स्वतः शिकणं आणि जगाला शिकवणं यातच खराखुरा आनंद आहे. आणि एका आदर्श वैदिकाची दृष्टी भविष्यात नितांत आवश्यक आहे. हाऊ टू लिव्ह अँड हाऊ टू लिव्ह, कसं जगावं आणि कसं मरावं हे याचं रहस्य आपल्या वैदिक परंपरेत आहे. आदर्श वैदिक कोण? जो केवळ संहिता शिकतो तो वैदिक नव्हे, जो केवळ कर्मकांड करतो तोही वैदिक नव्हे, तर जो वेदांच्या वैभवाला जाणतो, शास्त्राभ्यास करतो, नवीन नवीन यशाची शिखर पादाक्रांत करतो, तो एक आदर्श वैदिक आहे. आणि आज वैदिक कुठल्या क्षेत्रात नाहीत. ते आध्यात्मिक क्षेत्रात आहेत, ते आधुनिक क्षेत्रात आहेत, ते वैज्ञानिक क्षेत्रात आहेत, ते सामाजिक क्षेत्रात आहेत. मित्रांनो, राष्ट्राच्या उत्थानाकरिता केवळ याचं प्रमाण वाढण्याची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वैदिकांनी जायची आवश्यकता आहे. राष्ट्राचं सांस्कृतिक नेतृत्व करण्याची आवश्यकता आहे. आणि विचार करा, आपल्या मूळ वैभवासहित वेदासहित जर सर्व क्षेत्रांमध्ये सर्वांगीण विकासासहित जर वैदिक जातील तर या राष्ट्राचा देश पुन्हा जागृत होईल आणि भारत माता अत्यंत आल्हादित होईल आणि पुन्हा विश्वगुरुपदावर विराजमान होईल. ह्याकरिता भविष्यात आधुनिक, वैज्ञानिक, राजकीय, सांस्कृतिक आदी सर्व क्षेत्रांमध्ये वैदिकांचे योगदान किंबहुना आदर्श वैदिकांचे योगदान फार फार महत्त्वाचं ठरेल. आणि असं झालं तरच ह्या कणाकणातून दिव्य देश प्रगटेल. हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल. हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल. हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल. वंदे मातरम. भारत माता की जय.